गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट अगेन 300 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. सध्या गिफ्ट निफ्टी 230 पॉईंट गॅपअप दाखवत आहे, परंतु सकाळी ते अजूनही कमी होतं आणि आता ते थोडं थोडं इन्क्रीज होत चाललं आहे. म्हणजे साधारण मार्केट 250 पॉईंटच्या आसपास तरी ॲटलिस्ट गॅपअप होईल अशी पॉसिबिलिटी आहे 9 वाजेपर्यंत. तर मग आता याच्यामागचं रिझन काय आहे, काय झालेलं आहे शनिवार रविवारमध्ये, या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर जाणून घेऊ. यातलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शुक्रवारी US मार्केट जे आहे तर ते पॉझिटिव्ह क्लोज झालेलं होतं आणि डाऊ जोन्सनं चक्क लाईफ टाईम हाय ब्रेक केलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी 50,000 टच केलेला आहे. तर ही गोष्ट खूप चांगली आहे. परंतु असं होण्यामागे बेसिकली रिझन काय आहे, तर तुम्हाला माहीतच आहे की लास्ट वीकमध्ये एक कंपनी आहे US मध्ये, तर त्यांनी काही प्लगिन्स लॉन्च केलेले आहेत की ज्याच्यामुळे जे काही AI टूल्स आहेत त्याच्यामुळे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या लाईक TCS असेल, इन्फोसिस, विप्रो वगैरे, तर या कंपन्यांना मोठा डेंट पडणार आहे. परंतु त्यातनं एक नवीन स्ट्रीम सुरू होणार आहे. मग गुगल आणि ॲमेझॉन यांनी काय केलं आहे की त्यांनी अशा बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी एक मोठी अमाऊंट त्यांनी जमा केलेली आहे की बेसिकली ते कशामध्ये सेमीकंडक्टर स्टॉक्स असतील किंवा अशा मोठमोठ्या कंपनीज असतील की ज्या AIशी रिलेटेड आणि कंडक्टरशी रिलेटेड काम करत असतील, त्यांच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत. ओके, त्यामुळे तिथे जे आहे तर एक आपण काय म्हणतो की प्रायव्हेट कॅपेक्स इन्क्रीज झाल्यामुळे US मध्ये जे काही स्टॉक्स आहेत, टेक्नॉलॉजी स्टॉक्स असतील, बाकीचे जे काही स्टॉक्स असतील, तर ते सगळे रॅली करायला सुरुवात झाली आणि तिथे मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालं. म्हणजेच काय की जर आपण USच्या साईडनं पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे शनिवार रविवारमध्ये भारत आणि अमेरिका यांच्याकडनं एक जॉईंट स्टेटमेंट आलं की जी डील आपल्यामध्ये झाली होती, इंडिया US ट्रेड डील, तर त्याचं जे फ्रेमवर्क आहे की कशामध्ये टॅरिफ्स कुणी कशासाठी रिड्यूस केलेत, भारताने कशावर रिड्यूस केलेत, USने कशावर रिड्यूस केलेत वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींसाठी इंडिया आणि US यांच्याकडनं एक ऑफिशियली जॉईंट स्टेटमेंट रिलीज करण्यात आलं आणि त्यामुळे आता क्लॅरिफिकेशन आलेलं आहे की कुठल्या स्टॉक्समध्ये लोक म्हणजे इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट करावं किंवा कुठल्या स्टॉक्समध्ये करू नये. ओके, तर त्याच्या संदर्भातली माहिती मे बी आता तुम्हाला गुगलवरती इझिली मिळून जाईल, त्यामुळे ते एवढं डिटेलमध्ये सांगण्याची काही गरज नाही. परंतु मार्केटच्या पर्स्पेक्टिव्हनं पाहिलं तर ती गोष्ट पॉझिटिव्ह आहे, कारण क्लॅरिटी आलेली आहे. ओके, ही झाली अगेन एक अजून गुड न्यूज. आणि एशियन साईडकडनं एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे अशी की जपानमध्ये जे इलेक्शन झालेले आहे तर त्या इलेक्शनमध्ये जी रुलिंग पार्टी आहे ती जी अगेन्स्ट चायना आहे आणि प्रो US आहे, तर त्या पार्टीला एक लँडस्लाईड विक्ट्री मिळालेली आहे. खूप जास्त सीट्स त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळे तिथे गव्हर्नमेंट आता त्यांचं फॉर्म होईल. म्हणजेच काय, तुम्ही लक्षात घ्या की एशियन आणि जे काही जापनीज मार्केट आहे तर ते आज पॉझिटिव्ह राहील. त्यानंतर US साईडकडनं जे काही प्रायव्हेट कॅपेक्स सेमीकंडक्टर्समध्ये आणि बाकीच्या याच्यामध्ये जे काही इन्क्रीज होणार आहे, तर त्याच्यामुळे ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह राहील. आणि भारताच्या दृष्टीनं पाहिलं तर इंडिया USची जी ट्रेड डील आहे त्याचं फ्रेमवर्क रिलीज झालेलं आहे आणि दोन्ही देशांकडनं एक जॉईंट स्टेटमेंट रिलीज करण्यात आलेलं आहे की ज्याला आपण ऑफिशियल स्टेटमेंट म्हणू शकतो. त्या स्टेटमेंटला खूप जास्त महत्त्व आहे. तर त्यामुळे इंडिया साईडनं ती गोष्ट एक पॉझिटिव्ह आहे. त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 250 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आणि त्यात शिवाय जर आपण शुक्रवारी FISDIचा डेटा पाहिला तर चक्क FISनं 2,000 कोटींचं बाईंग केलेलं होतं. त्याच्या अगेन्स्ट जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी 1,200 कोटींचं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, सेलिंग केलेलं आहे. ते ऑब्वियस आहे. परंतु यातनं आपण काय समजू शकतो की जे FISचं शॉर्ट पोझिशन्स आहेत तर त्या ॲटलिस्ट आता ते रिकवर करायला सुरुवात करत आहेत. म्हणजेच मार्केटमध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळेल आणि मार्केट हळूहळू त्यामुळे वरती पुश करायला सुरुवात होईल. आता जर आपण टेक्निकली पाहिलं तर टेक्निकली जोपर्यंत मार्केट 25,900 ब्रेक करून वरच्या बाजूला क्लोज करत नाही डेली बेसिसवरती, तोपर्यंत मार्केटमध्ये 25,900 ते 26,000 हा एक हर्डल राहणार आहे जिथनं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं.
परंतु जसं मार्केट ती लेवल ब्रेक करून वरच्या बाजूला क्लोज करेल, त्याच्यानंतर आपल्याला एक चांगली रॅली मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल, की जी अगेन आपल्याला ऑल टाईम हायला घेऊन जाईल. म्हणजेच काय, की डाऊन साईडला जर आपण सपोर्ट पाहिला तर तो येतो 25,600 ते 25,800 याच्या दरम्यान. आणि हायर साईडला जर आपण पाहिलं तर 25,900 पर्यंतचा आपल्याला ते 26,000पर्यंतचा आपल्याला एक रेजिस्टन्स पाहायला मिळतो. म्हणजे हार्डली आपण ब्रॉडर रेंज जर पाहिली तर डाऊन साईडला 25,500, अप साईडला 26,000 ही रेंज तुम्ही पकडून चाला. परंतु 25,900 ही एक खूप चांगली लेवल आहे. या लेवलला जर मार्केट ब्रेक करत असेल आणि वरच्या बाजूला जर सस्टेन करून क्लोज करत असेल तर खूप हायली चान्सेस आहेत की मार्केटमध्ये खूप जास्त शॉर्ट कवरिंग आपल्याला फार कमी वेळेमध्ये पाहायला मिळू शकतं. तर पाहूयात काय होतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. परंतु जे आता इथून म्हणजे गॅपअप्स येत आहेत छोटे मोठे, तर ते सस्टेन होऊ शकतात आणि मार्केट वरच्या बाजूला ब्रेक करण्याची पूर्ण पॉसिबिलिटी आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी मार्केटसाठी आता इथून पुढे पॉझिटिव्ह येऊ लागल्यात. कारण मेजरली US कडण्याच्या धमक्या येत होत्या, तर त्यामुळेच मार्केटमध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी होती. परंतु आता त्यांच्याकडनं आपल्यासाठी गुड न्यूज येत आहेत, त्यामुळे ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. आता आज पूर्ण दिवसभरामध्ये अजून एका गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागेल, ते म्हणजे आज बांगलादेश आणि US यांची ट्रेड डील होणार आहे. तर मग आता त्यामध्ये आपण लक्ष ठेवण्याचं कारण काय, तर आपल्यापेक्षा कमी प्राईस पॉईंटवरती त्यांना डील मिळते आहे का, की आपल्यापेक्षा जास्त प्राईस पॉईंटवरती मिळते आहे, ते पाहावं लागेल. परंतु येणारे जे न्यूज आहेत किंवा माझं जे अझम्पशन आहे त्याप्रमाणे बांगलादेशला चांगली डील मिळण्याची पॉसिबिलिटी नाही. कारण त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बांगलादेशचं जे चालू गव्हर्नमेंट आहे तर ते चायनाशी जास्त कनेक्टेड आहे रादर दॅन US. ओके, त्यामुळे ते चायना त्यांना इन्फ्लुएन्स करत असल्यामुळे US त्यांना चांगली डील देण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. कारण त्यांना माहीत आहे की चायनावरनं सामान बांगलादेशमध्ये डंप केलं जाईल आणि तिथनं USला पाठवलं जाईल. ओके, कारण चायनावरती खूप जास्त टॅरिफ्स USनं लावलेले आहेत म्हणून. आणि भारत जो आहे तर तो एक रिलायबल पार्टनर आहे, कारण भारतामध्ये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, जेणेकरून तिथनं म्हणजे चायनातनं इकडे इम्पोर्ट करून आपण पुढे पाठवत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, की जर आपल्यापेक्षा चांगली डील मिळाली बांगलादेशला, त्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. तर जे टेक्स्टाईल स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये एक खूप जास्त डेंट आपल्याला अगेन पाहायला मिळेल. परंतु बाकी जास्त बांगलादेशमध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. आणि जर आपल्यापेक्षा खराब डील मिळाली तर जे टेक्स्टाईल स्टॉक आहेत तर ते अजून चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतील, लक्षात घ्या. तर आजचा दिवस मार्केटसाठी एक विन विन सिच्युएशन आहे. परंतु पाहूयात की मार्केटमध्ये क्लोजिंग कुठे होतं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर्ड इन करण्यासाठी मार्केटला किती वेळ लागतो, हे सगळ्या गोष्टी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु आपण काय म्हणू शकतो की येणारे काही दिवस मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी राहील जोपर्यंत एक निगेटिव्ह न्यूज येत नाही तोपर्यंत. तर मग होप्सो पाहूयात काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.